मिडॉनला झेज केला जाईल. रनआउटची संधी फलंदाज बाद असेल. सुमित बॅक टू द पवेलियन. दीपच्या सुप्तीला आलेला फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतोय. काश्मीरीच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र चिंचपाड हा संघ पाहायला मिळतो आपल्याला. आउट ऑफ द पार्क चेंडू मात्र होतोय. दीप देखील त्याच्या सोबतीनं लगेच जागा सोडतोय. अजून एक विकेट प्राप्त केली जाते. चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना असेल. बॉल झालेत 4. चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना असेल दादर अगेन्स्ट रामवाडी. दादर अगेन्स्ट रामवाडी तयार राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना असेल दादर वर्सेस रामवाडी. षटक संपतो. शेवटच्या चेंडूवरती डॉट येतो आहे आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1. धावसंख्या 1. बॅटचे परकट घेऊन चेंडू मात्र अगदी थर्डमॅनला चालला होता. त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. सिंगल या ठिकाणी बनेल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलकावरती अजून एक धाव ऍड केली जाईल 2 या आकड्यावर. अगदी प्रति चेंडूवरती कुठेतरी एखाद दुसरा फटका हा चांगला खेळावा लागणार आहे. फटका फसलाय. मिस टायमिंग शॉट. चेंडू जातो सीमा पार. आउट ऑफ द एरिया. फलंदाज बाद होतोय. चिंचपाड संघ कुठेतरी बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस तर त्या ठिकाणी शतरक्षक आलाय आणि रनआउटची विकेट या ठिकाणी मिळेल. रन्स घेण्याच्या नादामध्ये मात्र दुसऱ्या फलंदाजाचं काहीसं लक्ष नव्हतं आणि इथे स्वतःची विकेट वाचवता वाचवता मात्र रनआउटची विकेट मिळतीये. अजून एक चिंचपाड संघाचा फलंदाज बाद होतोय. 5 गडी बाद. धावसंख्या 2. एक दयनीय अवस्था. लो स्कोरिंग मॅच. शेवटचा चेंडू बाकी असेल. आणि इथे शेवटचा चेंडू डॉट आणि विकेट देखील येते. 6 विकेट आलेत आणि धावा आलेत फक्त 2. शेवटचा षटक असेल. शेवटचे षटक बाकी असेल. धावा फक्त 2 आल्यात अद्यापपर्यंत. चला जास्त उशीर लावू नका. फारसा वेळ निघत चाललाय.
चला त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु बलत्रामध्ये चेंडू असताना देखील थोडीशी चुका केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अर्थातच काश्मीरीचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि अजून एक मात्र इंचपाडा गावच्या अद्यापर्यंत विकेट, शेवटची विकेट बाकी असेल, शेवटची विकेट असेल. पूर्ण संघ मात्र बॅकफूट वरती गेलाय. धावा फक्त झाल्यात त्या म्हणजे 3. एक दयनीय अवस्था, अतिशय लो स्कोरिंग मॅच. एका धावाने हा फलक पुढे फ्लाय होता 4 आकड्यावरती. आणि अजून एक या ठिकाणी आपण पाहताय खराब बॉल फेकला जातोय. धावसंख्या कमी आले, गोलंदाजांना अचूक लेंथ वरती गोलंदाजी करायला हवी. समोरला टाकला होता, बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क होत नाहीये आणि चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर डॉट निघून जातोय. करत नसताना कुठेतरी खराब गोलंदाजी केली जाते आणि त्या खराब गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. आणि इथे फलंदाज बाद, ऑल आउट टीम. ही पहिली टीम अशी असेल की ती आता स्पर्धेमध्ये ऑल आउट होताना पाहायला मिळते. विजयासाठी 7 धावा, 18 चेंडू आणि 7 धावेची गरज. रामवाडी आणि दादर तयार राहायचंय. नॉडी टीमला तयार करायचंय. दादर टीमला विनंती असेल की आपण देखील तयार राहायचंय. लगेच यानंतरची मॅच तुमची आहे. दादर अगेन्स्ट रामवाडी. हा नॉडीचा संघ कुठेतरी क्वार्टर फायनलमध्ये मागच्या सत्रामध्ये ज्या मागे मॅचेस झाल्या पांदले गावाच्या, तिथे ते कुठेतरी बॅकफूट वरती राहिले. धावसंख्या कमी होती आणि त्यानंतर नॉडी यांना संधी जास्त मिळाली नव्हती. त्या कारणानं धावसंख्या कमी असल्यानं समोरच्या संघाला ते दाद देऊ शकले नाहीये. परंतु इथे तेच नो बॉल. पहिला चेंडू खराब फेकला जातोय. वंतर धावेने संघाच्या धावसंख्येला सुरुवात केली जाते आणि यावेळेस काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केली जाते. मात्र पूर्णतः सिंहाचा ज्यांचा वाटा असतो ती, आणि हा चेंडू चौकार, पंजा येईल. गरज नव्हती, फक्त 2 धावेची गरज. या 5 धावा, मागची 1 धावा, 6 धावा, 1च धावेची गरज आहे. फक्त 1च धावेची गरज. रामवाडे अगेन्स्ट दादर, तयार राहायचंय. स्टंप नीट लावायचे. सामना जिंकतोय टीम काश्मीर. हा संघ पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाने सहभाग झालात, दोन्ही संघांचं शिवतेज ट्रॉफीच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. चला, दादर आणि रामवाडी लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. दादर संघाचं कदाचित क्षेत्ररक्षण असावं. दादर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि रामवाडी संघाला इन्व्हाइट केलंय सलामीसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये.